खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात दुपारी 12 वाजल्यापासून 27,000 क्युसेकने हा विसर्ग सुरू आहे। सिंहगड रोड परिसरातील एकता नगरातल्या लोकांच्या सोसायट्यांमधील पार्किंगमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते। मगाशीच आपण बातमी पाहिली खडकवासल्याची। पुण्याच्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि आता इथं एकता नगरमधलं पार्किंगमध्ये पाणी। आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे मुठा नदी पात्रातून पाणी किती प्रवाहीपणे वाहतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। खरं म्हणजे जेव्हा दिवसभर हा पाण्याचा विसर्ग वाढवला जात होता तेव्हापासून पाण्याचा प्रवाह जो आहे तो नदीपात्रातून वेगानं पुढे जाताना आपण पाहतो आणि आता हे मुठा नदीपात्राच्या शेजारी सिंहगड रोड परिसरामध्ये ज्या सोसायटी आहेत या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मागच्या वेळी या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं आणि आत्ताची ही जी आपण दृश्य पाहतोय ही एकता नगर परिसरातल्या सोसायट्यांमधली दृश्य आहेत ज्या पार्किंग मधल्या गाड्या बाहेर काढाव्या लागल्यात कारण पाणी जे ते सोसायट्यांमध्ये आपल्याला साचताना पाहायला मिळतंय। एकूण विसर्ग जो आहे तो सध्या 27,000 क्युसेक्स इतका आहे। पुढचे 3 ते 4 तास घाट परिसरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी जो सूचना आहेत महानगरपालिकेच्या वतीनं गाड्यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली जाते की काळजी घ्या, जर काही वेळोवेळी अपडेट्स असतील ते देखील कळवले जातील। या ठिकाणी आपण बघितलं असेल तर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच काळजी म्हणून या लोकांना सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत। खरं म्हणजे पाण्याचा विसर्ग सध्या 27,000 इतकाच आहे पण काही नदीचं पाणी म्हणा, काही गटाराचं बॅकवॉटर म्हणा, असं सगळं पाणी एकत्र होऊन या सोसायटीमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। जर हा विसर्ग थांबवला गेला तर ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल पण सध्या घाट परिसरामध्ये पुढचे 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आणि त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। भीती तर थोडीशी वाटणारच कारण शेवटी आम्ही इथले रहिवासी, पहिला अनुभव इतका वाईट आहे आम्हाला की त्यामुळं लोक घाबरलेले आहेत। आता कधी पाणी हे कितपत नियोजनाने सोडतात पण आज सकाळपासून त्यांनी व्यवस्थित नियोजनाने पाणी सोडले, वारंवार येऊन आम्हाला इंटिमेशन देत आहेत। त्यामुळं लोक आता सावध आहेत सगळे। त्यामुळे एवढे आता लोक आपण पहिल्या टायमाचे येणे आता लोक जरा व्यवस्थित आहेत सगळे।